नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपली बोर्ड परीक्षा जवळ येत आहे, त्यानुसार आपण आपल्या चॅनलवरती जास्तीत जास्त सराव परीक्षांचे व्हिडिओज अपलोड करत आहोत, जेणेकरून तुम्हाला बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने चांगल्या प्रकारे सराव व्हावा, प्रॅक्टिस व्हावी. त्याचबरोबर तुम्ही या प्रकारचे व्हिडिओज पाहिले किंवा सराव परीक्षा जर सोडवल्या तर तुम्हाला आपल्या बोर्ड परीक्षेचं जे कृतीपत्रिका आहे किंवा प्रश्नपत्रिका आहे तिचं स्वरूप, त्याचं फॉर्मॅट आपल्याला पूर्णपणे लक्षामध्ये येईल. म्हणजेच कोणत्या प्रश्नामध्ये कशा प्रकारचे प्रश्न कोणत्या मुद्द्यावर विचारले जातात आणि ते किती मार्कांसाठी विचारले जातात हे सर्व काही तुम्हाला पूर्णपणे लक्षामध्ये येईल आणि त्यानुसार तुम्हाला अभ्यास करणं देखील सोपं जाईल. आणि त्यानुसारच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान भाग 1 या विषयातील सराव परीक्षा क्रमांक 5 पूर्ण 40 गुणांची प्रश्नपत्रिका त्यांच्या उत्तरांच्या स्पष्टीकरणासह याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर या अगोदर आपण एकूण 4 सराव परीक्षा आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्या सर्व परीक्षांची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही ते देखील व्हिडिओ नक्की पाहून घ्या. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न पहिला अ. यामध्ये दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर आपल्याला लिहायचे. हा प्रश्न असेल आपल्याला एकूण 5 गुणांसाठी आणि या प्रश्न प्रकारामध्ये केवळ आणि केवळ रिकाम्या जागा भरा याच प्रकारचे प्रश्न येतात. प्रत्येक एक उपप्रश्न हा 1 गुणांसाठी असेल. तर यामधील पहिला उपप्रश्न, वस्तूचे पृथ्वीवरील वजन कशानुसार आपण काढले जाते. खाली 4 पर्याय दिलेत. पहिला पर्याय कॅपिटल जी, ज्याला आपण गुरुत्व विश्व स्थिरांक म्हणतो. त्यानंतर कॅपिटल एम, ह्याला आपण म्हणतो पृथ्वीचं वस्तुमान. आणि त्यानंतर स्मॉल एम म्हणजेच त्या वस्तूचं वस्तुमान भागिले आर. आर म्हणजे काय असेल, पृथ्वी आणि त्या वस्तूमधील त्रिज्या. म्हणजे हा प्रश्न न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावर आधारित आहे. हा झाला पहिला पर्याय. दुसऱ्या पर्यायामध्ये कॅपिटल जी, कॅपिटल एम, स्मॉल एम आहे तिघांचाही गुणाकार भागिले आरचा वर्ग म्हणजे अंतराचा वर्ग. तिसरा पर्याय कॅपिटल जी, कॅपिटल एम आणि स्मॉल एम यांचा गुणाकार आणि पुढे आरचा वर्ग ह्याचा देखील गुणाकार दिलेला आहे. आणि शेवटचा पर्याय कॅपिटल जी आणि स्मॉल जी आणि त्याला भागाकारामध्ये कॅपिटल आरचा वर्ग दिलेला आहे. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ब. त्यानंतर पुढे जाऊया. पुढील उपप्रश्न, दुहेरी विस्थापन अभिक्रियेमध्ये टिंबटिंब खालीलपैकी काय होतं हे आपल्याला सांगायचं आहे. पहिला पर्याय आयन स्थिर राहतात. दुसरा पर्याय आयन मुक्त होतात. तिसरा पर्याय आयनांची अदलाबदल होते. आणि चौथा पर्याय आयन निर्माण होत नाहीत. तर याचं योग्य उत्तर काय असेल तर क म्हणजेच आयनांची अदलाबदल होत असते. दुहेरी विस्थापन अभिक्रियेमध्ये आयनांची अदलाबदल होत असते. पुढे जाऊया. पुढचा उपप्रश्न, भिंगाच्या ज्या बिंदूमधून जाणाऱ्या प्रकाश किरणाचे भिंगाकडून विचलन होत नाही अशा बिंदूस टिंबटिंब म्हणतात. काय म्हणतात. पहिला पर्याय भिंगाचे वक्रता केंद्र. दुसरा पर्याय भिंगाचे प्रकाशीय केंद्र. तिसरा पर्याय भिंगाची मुख्य नाभी. चौथा पर्याय भिंगाच्या अक्षावरील भिंगाच्या प्रकाशीय मध्यापासून 2F अंतरावर असणारा एक बिंदू. तर याचं योग्य उत्तर काय असेल मित्रांनो ब म्हणजे भिंगाचे प्रकाशीय केंद्र. म्हणजे या ठिकाणून जर प्रकाश किरण जात असेल तर त्या प्रकाश किरणाचं कसल्याच प्रकारे विचलन न होता तो प्रकाश किरण सरळ पुढे जात असतो आणि याला म्हणायचं भिंगाचे प्रकाशीय केंद्र. पुढे जाऊया. टिंबटिंब हा अधातू विद्युत वहन करतो. अधातू म्हटलं मित्रांनो लक्षात घ्या. पर्याय घेऊया. गंधक, ग्रॅफाईट, क्लोरीन आणि आयोडीन. त्याचं योग्य उत्तर असेल ग्रॅफाईट. तर ग्रॅफाईट हे कार्बनचं एक अपरूप आहे. तर यामधून चांगल्या प्रकारे विद्युत ऊर्जेचं वहन होतं आणि ग्रॅफाईट कार्बनपासून बनलेला असल्यामुळं तो अधातू आहे आणि अधातू असून देखील ग्रॅफाईट विद्युत ऊर्जेचं वहन करतो. त्यामुळे योग्य उत्तर असेल या ठिकाणी ग्रॅफाईट. पुढीलपैकी भारताने विकसित केलेला उपग्रह प्रक्षेपक कोणता. प्रक्षेपक हा शब्द घेतला मित्रांनो तर काय असेल इनसॅट म्हणजे INSAT. त्यानंतर पुढचा पर्याय दिलाय पहा IRNSS आणि तिसरा पर्याय एज्युसॅट आणि शेवटचा पर्याय PSLV. आता इनसॅट काय मित्रांनो, इनसॅट म्हणजेच काय असेल इंडियन नॅशनल सॅटेलाईट. हा सॅटेलाईट आहे. त्यानंतर
NSS हे काय असेल, इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम आहे, म्हणजे हा देखील उपग्रह आहे. त्यानंतर एज्युसॅट आपण एज्युकेशनल सॅटेलाईट म्हणतो, हा देखील उपग्रह आहे. शेवटचा पर्याय काय असेल, PSLV म्हणजेच पोलार सॅटेलाईट लॉन्च व्हेकल. त्यामुळे योग्य उत्तर काय असेल, PSLV ड. कारण बाकीचे सर्व काय येतं, उपग्रह येतं. आणि इथं काय विचारलंय, उपग्रह प्रक्षेपक विचारलंय, की उपग्रह प्रक्षेपक म्हणजे असं यंत्र, असं उपकरण ज्याच्या मदतीने आपण उपग्रह प्रक्षेपित करत असतो. त्यामुळे योग्य उत्तर काय असेल, PSLV. आणि बाकीचे सर्व उपग्रह आहेत. पुढे जाऊया. प्रश्न पहिला ब. पुढील प्रश्न सोडवा. हा देखील आपल्याला 5 गुणांसाठी विचारला जातो. यामध्ये 5 उपप्रश्न असतील. प्रत्येक एक उपप्रश्न हा 1 गुणांसाठी असेल. चला याच्याविषयी माहिती घेऊया. तर चूक की बरोबर ते लिहा. विद्युत शक्ती बरोबर आयचा वर्ग R. तर हे विधान कसं असेल, पूर्णपणे बरोबर असेल. म्हणजेच विद्युत शक्ती शोधण्यासाठी आपण या आयचा वर्ग आरचा उपयोग करत असतो. त्यामुळे हे विधान पूर्णपणे बरोबर आहे. त्यानंतर पुढील उपप्रश्न, स्तंभ ए मधील घटकांच्या स्तंभ बी मधील घटकांशी योग्य जोड्या जुळा. तर या ठिकाणी ए स्तंभ दिलेला आहे. ए स्तंभामध्ये काही घटक दिलेले आहेत. पहिला घटक डी खंड मूलद्रव्ये, दुसरा घटक F खंड मूलद्रव्ये. त्यानंतर बी स्तंभ यामध्ये 3 किती घटक दिलेत पाहूया. लॅथेनाइड व ॲक्टिनाइड श्रेणी. त्यानंतर गण 1 व 2. पुढे गण 3 ते 12 आणि शेवटी शून्य गणातील मूलद्रव्ये. म्हणजे स्तंभ ए मध्ये 2 घटक दिलेले आहेत, स्तंभ बी मध्ये 4 घटक दिलेले आहेत. आपल्याला योग्य प्रकारे जोड्या जुळवायच्यात. तुम्हाला उत्तर लिहित असताना बोर्ड परीक्षेमध्ये उत्तर पत्रिकेमध्ये उत्तर लिहित असताना स्तंभ ए घ्यायचा अगोदर. त्यानंतर त्यातील पहिला मुद्दा काय घेणार आपण, डी खंड मूलद्रव्ये. तर यानुसार मग याचं योग्य उत्तर काय असेल बी स्तंभामध्ये ते लिहायचं आपल्याला. तर डी खंड मूलद्रव्ये म्हणजे काय येतील, गण 3 ते 12 यातील मूलद्रव्ये म्हणजे डी खंड आहे. त्यामुळे याच्या पुढे आपल्याला उत्तर लिहायचं आहे गण 3 ते 12 अशा प्रकारे. त्यानंतर ए स्तंभामध्ये आणखी काय दिले आपल्याला, दुसरा घटक F खंड मूलद्रव्ये. F खंडातील मूलद्रव्ये कोणती असतात, तर त्यांना काय म्हटलं जातं, लॅथेनाइड व ॲक्टिनाइड श्रेणी. तर अशा प्रकारे इथं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. म्हणजे पहिल्याचं उत्तर काय असेल, क, आणि दुसऱ्याचं उत्तर काय येईल, अ. परंतु बोर्ड परीक्षेमध्ये उत्तर लिहित असताना आपल्याला असं क आणि अ लिहायचं नाहीये मित्रांनो. म्हणजे डी खंड मूलद्रव्ये लिहिले आपण, त्याच्या पुढे उत्तर काय, गण 3 ते 12 हे लिहिलं आपण. F खंड मूलद्रव्ये त्याचं उत्तर काय, अ. म्हणजेच काय, तुम्ही अ नाही लिहिले तर चालेल, परंतु लॅथेनाइड व ॲक्टिनाइड हे लिहिणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी एक जोडी तुमची बरोबर आली तर त्याला अर्धा गुण भेटेल, दुसरी जोडी बरोबर आली तर अर्धा गुण. अशा प्रकारे 1 गुण इथं मिळेल. पुढे जाऊया. पहिला सहसंबंध विचारात घेऊन दुसरा सहसंबंध पूर्ण करा. तर इन्सॅट काय असेल, हवामान उपग्रह. तर IRS काय असेल, म्हणजेच इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट. IRS हे काय असतं, तर पृथ्वी निरीक्षक उपग्रह आहे. पुढे जाऊया. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आपल्याला, तांबे, लोह आणि पितळ. तर याचं योग्य उत्तर काय असेल, पितळ. कारण बाकी सर्व शुद्ध स्वरूपातील मूलद्रव्ये आहेत आणि पितळ हे संमिश्र आहे. त्यानंतर पुढे उपग्रहाला ग्रहाच्या कक्षेत ठेवणाऱ्या बलाची नाव लिहा. तर उपग्रहाने ग्रहावर प्रयुक्त केलेले गुरुत्वीय बल त्याला ग्रहाच्या कक्षेमध्ये ठेवते. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक 2 यामध्ये केवळ आणि केवळ शास्त्रीय कारणे लिहा. हाच प्रश्न प्रकार येत असतो. यामध्ये आपल्याला एकूण 3 उपप्रश्न विचारले जातात. 3 पैकी 2 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. तर यातील पहिला उपप्रश्न, सूर्यास्त झाल्यानंतरही काही काळ सूर्य पश्चिम क्षितिजावर दिसतो, त्याचं कारण आपल्याला लिहायचं. तर सूर्याकडून आलेले प्रकाश किरण आपल्या डोळ्यात गेले असता आपल्याला सूर्य दिसतो आणि पृथ्वीभोवती सुमारे 300 किलोमीटर जाडीचे वातावरण आहे. त्यामुळे सूर्यकिरण हे अवकाशातून जेव्हा वातावरणात प्रवेश करतात तेव्हा ते स्तंभिकेकडे झुकतात, म्हणजेच त्यांचे अपवर्तन होते. म्हणजेच या ठिकाणी हा सूर्य आहे आणि इथं पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या भोवती वातावरण आहे आणि इथं पोकळी आहे, म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं माध्यम नाही. म्हणजे इथं अवकाश आहे,
पोकळी आहे, मोकळी जागा आहे, या ठिकाणी वातावरण नाही आहे, तर सूर्यापासून येणारे प्रकाश किरण आता ज्यावेळेस वातावरणामध्ये प्रवेश करतात त्यावेळेस काय होतं, म्हणजे विरळ माध्यमातून घन माध्यमामध्ये प्रकाश किरण येत असताना त्याचं अपवर्तन होतं आणि तो स्तंभिकेकडे झोकतो. म्हणजेच या ठिकाणी त्या प्रकाश किरणाचं अपवर्तन होतं, त्यामुळं प्रकाश किरण स्तंभिकेकडे झोकतो आणि यामुळे काय होतं की अशा वेळी सूर्य क्षितिजाखाली असला तरी त्याचे किरण अपवर्तनामुळे आपल्यापर्यंत पोहोचल्याने तो क्षितिजावर आल्याचा आपल्याला भास होतो. म्हणजेच या ठिकाणी अपवर्तित झालेले किरण जर आपण सरळ जर वाढवले पाठीमाग तर या ठिकाणाहून सूर्य असल्याचा आपल्याला भास होतो. खऱ्या अर्थानं सूर्य क्षितिजाच्या खालीच आहे, परंतु प्रकाश किरणे अपवर्तित झाल्याने आपल्याला सूर्य थोडंसं वर उचलण्याचा भास होतो आणि म्हणून सूर्योदयापूर्वी काही काळ आणि त्याचबरोबर सूर्यास्तानंतरही काही काळ सूर्य आपणास क्षितिजावर तसाच दिसतो. पुढे जाऊया. पुढचा उपप्रश्न, खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते. आता जर खाद्यतेल दीर्घकाळ ठेवले तर त्याचे ऑक्सिडीकरण होते व त्यास खवटपणा प्राप्त होतो, त्यामुळे त्याची चव आणि वास बदलतो आणि यामुळे हा खवटपणा टाळण्यासाठी ऑक्सिडीकरण विरोधकाचा म्हणजे अँटीऑक्सिडंट या पदार्थांचा वापर करतात किंवा दीर्घकाळ टिकवण्यासाठी खाद्यतेल हवाबंद डब्यामध्ये साठवले तर ते योग्य ठरते कारण याचे ऑक्सिडीकरण होत नाही. पुढे जाऊया. पाण्याची अभिक्रिया होताना कॅल्शियम पाण्यावरती तरंगतो. आता कॅल्शियमची पाण्याबरोबर अभिक्रिया कमी तीव्रतेने होते, म्हणून बाहेर पडलेली जी उष्णता आहे ही हायड्रोजन वायू पेट घेण्यास पुरेशी नसते. म्हणजे लक्षात घ्या, या अगोदर आपल्याला 2 उदाहरणं आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहेत, तर म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम. तर सोडियम आणि पोटॅशियम हे धातू इतके क्रियाशील आहेत की पाण्यामध्ये टाकल्यानंतर, विशेषतः सोडियम धातू हा पाण्यामध्ये टाकल्यानंतर लगेचच पेट घेतो. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की कोणत्या धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया होत असताना हायड्रोजन वायू बाहेर पडतो, परंतु यामध्ये उष्णता देखील बाहेर पडत असते आणि सोडियम धातू पाण्यामध्ये टाकल्यानंतर ठीक आहे तिथं हायड्रोजन वायू तर बाहेर पडेलच, परंतु त्याचबरोबर हे जे उष्णता बाहेर पडते ना, हे उष्णता इतकी प्रचंड प्रमाणात असते की या उष्णतेमुळे हा बाहेर पडणारा हायड्रोजन वायू अक्षरशः पेट घेतो. परंतु कॅल्शियमच्या बाबतीमध्ये असं नाही होत. तर कॅल्शियमची पाण्याबरोबर अभिक्रिया होते परंतु कमी तीव्रतेने होते, म्हणून ही जी बाहेर पडलेली जी उष्णता आहे ही उष्णता हायड्रोजन वायू पेट घेण्यासाठी पुरेशी नसते. म्हणजे तर हायड्रोजन वायू पेट घेत नाहीये, मग काय होतं, आता या उलट तयार झालेल्या हायड्रोजन वायूचे बुडबुडे त्या कॅल्शियम धातूच्या पृष्ठभागावर जमा झाल्यामुळे पाण्याशी अभिक्रिया होताना कॅल्शियम धातू पाण्यावर तरंगताना आपल्याला दिसतो. म्हणजे हायड्रोजन वायूंच्या बुडबुडेमुळे कॅल्शियम धातू पाण्याच्या पृष्ठभागावरती तरंगतो. तर पुढील प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे. तर मित्रांनो, अनअकॅडमीने तुमच्यासाठी आणलेली आहे या वर्षातील सर्वात मोठ्या टेस्ट सिरीज म्हणजेच अनअकॅडमी प्रोडेजी टॅलेंट रिवॉर्ड एक्झामिनेशन. तर या टेस्ट सिरीज 23 जानेवारी 2022 पासून सुरू होतील. त्याचं शेड्यूल, त्याचं वेळापत्रक पुढे मी तुम्हाला सांगेलच. तर या टेस्टमध्ये इयत्ता 7वी, 8वी, 9वी, 10वी तसेच IIT, JEE आणि नीट UG यामधील सर्व विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतात. आणि टेस्ट सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी जे टॉप स्कोरर्स आहेत त्यांना वेगवेगळे आकर्षक बक्षिसे दिली जातील. यामध्ये तुम्ही एज्युकेशन फॉर लाईफ जिंकण्याची देखील संधी आहे. हो, म्हणजेच तुम्ही या टेस्टमध्ये जर टॉप स्कोअर केलं तर तुम्हाला ग्रॅज्युएशनपर्यंत त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत स्कॉलरशिप दिली जाईल, ती 100%. म्हणजे जवळजवळ 20 लाखांपर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप दिली जाईल. ह्यामध्ये तुमचं पूर्ण शिक्षण होऊ शकतं मित्रांनो. तर टेस्टचं शेड्यूल या प्रकारे आहे की पहिली टेस्ट होईल 23 जानेवारी, त्यानंतर 29 जानेवारी, त्यानंतर 6 फेब्रुवारी आणि शेवटची टेस्ट असेल ती म्हणजे 13 फेब्रुवारी. तर पूर्ण शेड्यूल या ठिकाणी दिलेल्या प्रत्येक वर्गांचं तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊन या टेस्टची नक्की प्लॅनिंग करू शकता मित्रांनो. त्याचबरोबर या टेस्ट देणाऱ्या विद्यार्थ्यांना मॅकबुक, आयफोन, आयपॅड सारखे आकर्षक बक्षिसं देखील दिले जातील. आणि यासोबतच तुम्ही जर महाराष्ट्र स्टेट बोर्डचे इयत्ता 9वी ते 12वीचे विद्यार्थी आहात आणि तुम्हाला जर अनअकॅडमीचं
प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर हीच संधी आहे मित्रांनो. आणि या ऑफरनुसार तुम्ही जर 12 महिने किंवा त्यापेक्षा अधिकचं प्लस सबस्क्रिप्शन घेत असाल तर अनअकॅडमीतर्फे तुम्हाला 3 महिन्यांचं एक्स्ट्रा सबस्क्रिप्शन या ठिकाणी अगदी मोफत दिले जात आहे. तर या सर्वांचा मोफत लाभ घेण्यासाठी व अनअकॅडमीच्या कोणत्याही पेड सबस्क्रिप्शनवर पूर्ण 10% डिस्काउंट मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसणारा देशपांडे हा कोड यूज करा. आणि या संबंधीच्या सर्व लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, त्यामुळे आजच अनअकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 2ब, यामध्ये आपल्याला एकूण 5 उपप्रश्न विचारले जातात. त्या 5 पैकी कोणते 3 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. प्रत्येकी 2 गुणांचा, अशा प्रकारे 6 गुणांचा हा प्रश्न दुसरा ब हा प्रश्न असेल. तर या ठिकाणी आपल्याला केवळ 3 सोडवायचे आहेत बोर्ड परीक्षेमध्ये, परंतु आपण 5 पैकी 5 उपप्रश्न इथं सोडवत आहोत, जेणेकरून तुमचा चांगल्या प्रकारे सराव होईल. त्यामध्ये पहिला उपप्रश्न की आधुनिक आवर्त सारणीतील नागमोडी रेषा यावर टीप लिहा. तर आपल्याला माहिती आहे की आवर्त सारणीतील गण 13 ते गण 18 हे पी खंडामध्ये येतात, जे आधुनिक आवर्त सारणीच्या उजव्या बाजूला हा आवर्त आहे. आता पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा दर्शवलेली आहे आणि या नागमोडी रेषेच्या साह्याने मूलद्रव्यांचे पारंपरिक 3 प्रकार दर्शवले जातात. म्हणजे कोणते? धातू, अधातू आणि धातू सदृश मूलद्रव्ये है ना. तर हे तिन्ही प्रकार आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे दाखवण्यात आलेले पी खंडामध्ये. आता या नागमोडी रेषेच्या किनारीने कोणते धातू आहेत किंवा कोणते मूलद्रव्ये आहेत? तर धातू सदृश मूलद्रव्ये आहेत. तर यामध्ये बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटिमनी, टेल्युरियम आणि पोलोनियम यासारखे धातू सदृश मूलद्रव्यांचा समावेश होतो. तर नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला, म्हणजेच कोणत्या बाजूला? तर या पी खंडातील जी नागमोडी रेषा गेली आहे ना, त्याच्या खाली जे मूलद्रव्य आहेत हे सर्व धातू आहेत. म्हणजे डाव्या बाजूला सर्व धातू आहेत आणि उजव्या बाजूला सर्व अधातू आहेत. आता उजव्या बाजूला म्हणजे कोणता? तर हे जे पी खंड आहे ना, पी खंडाच्या या नागमोडी रेषेच्या वर सर्व अधातू दर्शवलेले आहेत. पुढे जाऊया. पुढे एक उदाहरण दिलंय छोटंसं की 100 ग्रॅम वस्तुमान असलेल्या चांदीच्या भांड्याचे तापमान 10 अंश सेल्सिअसने वाढवण्यास किती उष्णता द्यावी लागेल? आता या ठिकाणी ह्या चांदीच्या भांड्याची जी विशिष्ट उष्माधारकता आहे ना, ती दिलेली 0.056 कॅलरी प्रति ग्रॅम अंश सेल्सिअस. तर या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला या उदाहरणामध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत ते आपल्याला लिहून घेणं आवश्यक आहे. तर इथं वस्तुमान दिलेलं आहे चांदीच्या भांड्याचं, म्हणजे एम किती आहे? 100 ग्रॅम. त्यानंतर पुढे दिले तापमान बदल, म्हणजे डेल्टा टी, तापमानातील बदल किती आहे? 10 अंश सेल्सिअस आहे. आणि चांदीच्या भांड्याची विशिष्ट उष्माधारकता ही आपल्याला उदाहरणामध्ये देखील दिली आहे, ती म्हणजे 0.056 कॅलरी प्रति ग्रॅम अंश सेल्सिअस. पुढे एकच सूत्र आहे आपल्या पूर्ण पाठामध्ये, एम सी डेल्टा टी. तर या सूत्राचा उपयोग करून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. किमती ठेवूया. तर एम म्हणजे काय? ते चांदीच्या भांड्याचं वस्तुमान, त्याची किंमत ठेवली आपण 100. त्यानंतर सी म्हणजे त्याचा विशिष्ट उष्माधारकता, ती देखील ठेवली आपण 0.056. आणि शेवटी डेल्टा टी म्हणजे तापमानात बदल किती होत आहे? 10 अंश सेल्सिअसनं वाढवायचं, म्हणजे तापमान बदल डेल्टा टी हे किती आहे? 10 अंश सेल्सिअस आहे. चला हे सोडूया आपण. आता जेव्हा आपण सूत्र लिहून योग्य प्रकारे किमती ठेवतो ना, तिथं आपल्याला 1 गुण मिळतो. त्यानंतर किमती ठेवलेल्या आहेत, सोडवूया. सोडत असताना लक्षामध्ये घ्या उत्तर 56 येतं. कशा प्रकारे येतं बघा. तर 100 गुणिले 0.056 गुणिले 10 आहे. तर लक्षात घ्या इथं सर्वांचा गुणाकार आहे. तर या 100 मधील 2 शून्य आणि 10 मधील 1 शून्य, ठीक आहे ना. आणि इथं 56 ह्याला आपण पूर्णांकामध्ये आहे असं गृहीत धरूया. 56 तर 100 मधील 2 शून्य आणि 10 मधील 1 शून्य आपण पुढे लिहिलेलं आहे. तर गुणाकार केल्यानंतर हे अशा प्रकारचं उत्तर येईल. आता इथं मग या दशांशाचं काय आहे? तर इथं हा जो दशांश आहे किती स्थळानंतर आहे मित्रांनो? 1 2 3. त्यानुसार 1 2 3 3 स्थळानंतर दशांश द्या, म्हणजे 56.000. मग या दशांशाच्या पुढील जे शून्य आहेत हे नाही घेतले तरी चालतील. त्यानुसार आपलं उत्तर किती येतं? 56 कॅलरी. म्हणजेच 56 कॅलरी इतकी उष्णता द्यावी लागेल या 100 ग्रॅम वस्तुमान असलेल्या चांदीच्या भांड्याला,
की त्याचं तापमान 0°C मग वाढेल. पुढे जाऊया. आयनिक संयुगाचे गुणधर्म आपल्याला लिहायचे आहेत. तर आयनिक संयुगे स्थायीरूप असून ते कठीण असतात. ही संयुगे ठिसूळ आहेत आणि दाब दिल्यानंतर लगेचच तुटतात किंवा त्यांचे तुकडे होतात. संयुगातील आंतररेणवीय बल किंवा आंतररेणवीय आकर्षण अधिक असल्याने ते तोडण्यास बरीच अशी ऊर्जा लागते. म्हणून आयनिक संयुगाचे द्रवणांक आणि उत्कलनांक हा अतिशय उच्च आहे. आयनिक संयुगे पाण्यामध्ये द्रावणीय आहेत, म्हणजे पाण्यामध्ये विरघळतात, परंतु केरोसिन, पेट्रोल यासारख्या द्रावकामध्ये ही अद्रावणीय आहेत, विरघळत नाहीत. आयनिक संयुगाचं उदाहरण घ्या. मीठ पाण्यामध्ये विरघळतं, परंतु रॉकेलमध्ये, पेट्रोलमध्ये मात्र मीठ विरघळत नाही. त्यानंतर स्थायी रूपातील आयनिक संयुगे विद्युतदृष्ट्या उदासीन आहेत. ते विद्युत वहन करू शकत नाहीत स्थायी रूपातील. परंतु त्याचं कारण देखील सांगितले, कारण त्यांच्या बंदिस्त रचनेमुळे त्यांच्यातील आयनांची हालचाल होणे शक्य नाही आहे. त्यामुळे स्थायी रूपातील आयनिक संयुगे विद्युत ऊर्जेचं वहन करत नाहीयेत. परंतु वितळलेल्या अवस्थेत किंवा द्रावणातून मात्र विद्युत ऊर्जेचं वहन होतं. पुढचा उपप्रश्न. डॉक्टरांनी दृष्टिदोषाच्या निराकरणासाठी धन 1.5 डायोप्टर शक्तीचे भिंग वापरण्याचा सल्ला दिलेला आहे. त्या भिंगाचे नाभी अंतर किती असेल आणि भिंगाचा प्रकार ओळखून तो नेत्रदोष कोणता आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर अतिशय साधं सोपं उदाहरण आहे. उदाहरण जितकं मोठं आहे तितकंच त्याचं उत्तर कमी आहे मित्रांनो. अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला वारंवार बोर्ड परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे शांत डोक्याने उदाहरण समजून घ्यायचं आहे. काय काय दिले ते लिहूया आपण. तर या ठिकाणी भिंगाची शक्ती दिली आहे पी. डायोप्टरमध्ये आपण जे मोजतो आणि भिंगाची शक्ती पी ने दर्शवतो आणि मोजतो डायोप्टरमध्ये. म्हणून पी बरोबर धन 1.5. आता या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, भिंगाची शक्ती धन आली आहे, म्हणजेच नाभी अंतर देखील धन येईल. मग नाभी अंतर धन कोणाचं असतं? बहिर्वक्र भिंगाचं. त्यामुळे 1 मार्क इथे तर आपल्याला मिळाला ना. कोणता भिंग आहे? बहिर्वक्र भिंग आहे. पुढे आपण शोधूया. तर काय काय भिंगाचं नाभी अंतर शोधायचं आपल्याला सर्वात अगोदर. तर भिंगाचं नाभी अंतर काय येईल? एफ बरोबर 1/p. ठीक आहे ना. किमती ठेवूया. पीची किंमत किती आहे मित्रांनो? 1/1.5 आहे. इथं परत ही अपूर्णांकामध्ये आहे. मग या अपूर्णांकाला किंवा अपूर्णांकातील संख्यांना पूर्णांकामध्ये घेण्यासाठी काय करावं लागेल? किती स्थळांतर दशांश आहे? 1. मग तेवढाच शून्य वर द्यायचं आहे. इथं तेवढं शून्य आपण वर दिला, 10/15 येईल. ठीक आहे ना. मग ते कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेट केल्यानंतर उत्तर किती येईल? 0.67 मीटर. एफ म्हणजे नाभी अंतर आपण मीटरमध्येच मोजतो. तर हे जे आलेलं नाभी अंतर हे धन आहे का ऋण आहे? तर नक्कीच धन आहे. हो, मी सुरुवातीला सांगितलं धन येणार होतं. त्याचं कारण म्हणजे भिंगाची शक्तीच धन आहे. लक्षामध्ये घ्या. धन 1.5 डायोप्टर. मग त्यामुळं यावरून हे बहिर्वक्र भिंग आहे. आणि नेत्रदोष कोणता असेल? दूरदृष्टिता. म्हणजे बहिर्वक्र भिंग आपण कोणत्या दृष्टिदोषामध्ये वापरतो? दूरदृष्टितामध्ये. आणि अंतर्वक्र भिंग निकट दृष्टितेमध्ये. आणि अंतर्वक्र भिंगाचं नाभी अंतर ऋण आणि बहिर्वक्र भिंगाचं नाभी अंतर हे धन असतं. तर अशा प्रकारे छोटंसं उदाहरण आपण सोडवलेलं आहे. पुढे आपल्याला विचारलं आहे ओघ तक्ता पूर्ण करा. इथं काय पहा, C2H4 म्हणजे अल्केन आहेत. अल्केन मधील हे काय आहे? इथेन. हे इथेन आहे. मग अल्केन मधील पुढचा घटक कोणता आहे? तो असतो प्रोपेन. मग प्रोपेनचं रेणूसूत्र काय येईल? केवळ आपल्याला 1 कार्बन आणि 2 हायड्रोजन वाढवायचे तर प्रत्येक वेळेस 1 कार्बन आणि 2 हायड्रोजन. मग C3H6 हा प्रोपेन आला. त्यानंतर ब्युटेन येईल. C4H10 हा ब्युटेन. पेंटन तर अगोदर दिलेलंच होतं. त्यानंतर C6H12 हा आला हेक्सेन. आणि पुढे काय असेल? C7H14 हा आला हेप्टेन. तर अशा प्रकारे आपण ही पूर्ण प्रकारे ओघ तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर इथं बोर्ड परीक्षेमध्ये उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला पूर्ण प्रकारे हा तक्ता आखायचा आहे. आणि जे उत्तर आहेत ना त्यांना योग्य प्रकारे अंडरलाईन करायचं आहे, जेणेकरून उत्तर कोणता या तक्त्यामधील हे पेपर तपासणाऱ्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे लवकर लक्षामध्ये येईल. पुढे जाऊया.
पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. पुढील उपप्रश्न सोडवा. इथं आपल्याला एकूण 8 उपप्रश्न विचारलेत, त्यापैकी फक्त 5 सोडवायचे आहेत. परंतु इथं आपण 8ला 8 सोडवणार आहोत, जेणेकरून तुमचा सराव चांगल्या प्रकारे होईल. परंतु बोर्ड परीक्षेमध्ये केवळ 5 उपप्रश्न सोडवायचे आहेत, किंवा वेळ असेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर योग्य प्रकारे येत असेल तर तुम्ही 5 पेक्षा अधिकही उपप्रश्न सोडवू शकता. तर हा एक उपप्रश्न 3 गुणांसाठी आहे, 5 सोडवायचे आहेत. त्यामुळं प्रश्न 3 एकूण 15 गुणांचा प्रश्न आहे. हा दीर्घोत्तर प्रकारचा प्रश्न आहे. तर येथील पहिला उपप्रश्न की वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव आणि संज्ञा लिहायची. तर सर्वात लहान आकारमानाचा अणू कोणता असेल? तर सर्वात लहान आकारमानाचा अणू हायड्रोजन आहे, संज्ञा H. ठीक आहे, पुढे सर्वाधिक अभिक्रियाशील अधातू, तर सर्वाधिक अभिक्रियाशील अधातू फ्लोरीन आहे, त्याची संज्ञा लिहिली आपण फ्लोरीन F. पुढे जाऊया. सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू कोणता आहे? सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू म्हणजे हिलियम. ओके, पुढे जाऊया. वितळ ताऱ्यामध्ये विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग कसा करतात ते आपल्याला सांगायचे. तर विद्युत उपकरणातून प्रमाणाबाहेर विद्युतधारा जाऊन त्याचे व परिपथाचे नुकसान होऊ नये यासाठी परिपथामध्ये एकसर पद्धतीने वितळ तार, ज्यालाच आपण फ्यूज असे म्हणतो, फ्यूज जोडलेला असतो. ही वितळ तार कमी वितळणांक असलेल्या संमिश्रणापासून बनलेली असते. उदाहरणार्थ शिसे व कथिल यांचे संमिश्र. परिपथामधून ठराविक मर्यादेपेक्षा जास्त विद्युतधारा जाऊ लागल्यास या तारेचे तापमान नक्कीच वाढेल जूलच्या नियमानुसार, आणि एवढं वाढतं की ती तार वितळून परिपथ खंडित होतं आणि परिणामी तो परिपथ आणि त्या परिपथामध्ये जोडलेली सर्व उपकरणे यांचं संरक्षण होतं, कारण ही विद्युतधारा इथेच खंडित होते. पुढचा उपप्रश्न, कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षाचे वर्गीकरण कशाच्या आधारे व कसे केले जाते? तर कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षाचे वर्गीकरण हे भ्रमण कक्षेची पृष्ठभागापासूनची उंची किती असावी, भ्रमण कक्षा वर्तुळाकार असावी का लंबवर्तुळाकार असावी, त्याचबरोबर विषुववृत्ताला समांतर असावी की विषुववृत्ताशी काही ठराविक अंशाचं कोन करणारी असावी, या भ्रमण कक्षेचं वर्गीकरण केलं जातं. त्यानंतर कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षाचे वर्गीकरण 3 गटामध्ये 3 प्रकारामध्ये केलेलं आहे. त्यातील पहिला उच्च कक्षा उपग्रह, हे उंचीनुसार घेतलेलं आहे मित्रांनो. उच्च कक्षा उपग्रह हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 35,780 किलोमीटर किंवा त्याहीपेक्षा अधिक उंचीवर असतात. त्यानंतर मध्यम कक्षा उपग्रह, तर पृथ्वीच्या भूपृष्ठापासून 2000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटर या उंची दरम्यान असलेल्या उपग्रहांना मध्यम कक्षा उपग्रह असं म्हणतात. त्यानंतर निम्न कक्षा उपग्रह, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटर या दरम्यान असलेल्या कृत्रिम उपग्रहांना निम्न कक्षा उपग्रह असं म्हटलं जातं. पुढील उपप्रश्न, अंतर्गोल भिंगाचे उपयोग लिहा. पहिला उपयोग, वैद्यकीय उपकरणे, स्कॅनर, सीडी प्लेअर या उपकरणांमध्ये लेझर किरणांचा वापर केला जातो. या उपकरणांचे कार्य योग्य रीतीने चालण्यासाठी यामध्ये अंतर्गोल भिंगाचा किंवा अंतर्वक्र भिंगाचा वापर केला जातो. त्यानंतर दरवाजावरील नेत्रदर्शिका हे छोटे एक संरक्षक उपकरण आहे, ज्याच्या साह्याने दरवाजाच्या बाहेरील परिसराचे अधिक विस्तीर्ण असं दृश्य पाहायला भेटतं. या उपकरणामध्ये एक किंवा अधिक अंतर्गोल भिंगाचा वापर केला जातो. त्यानंतर चष्मे, निकटदृष्टिता दोषाचे निराकरण करण्यासाठी चष्म्यामध्ये अंतर्गोल भिंगाचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर विजेरी म्हणजे बॅटरी, तर बल्बद्वारा निर्माण झालेल्या प्रकाशाला विस्तृतपणे विखुरण्यासाठी अंतर्गोल भिंगाचा उपयोग केला जातो. त्यानंतर पुढचा उपप्रश्न, पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय हे स्पष्ट करायचं आपल्याला. पाण्याच्या असंगत आचरणामुळे खडक फुटून त्याचे तुकडे होतात, हे वाक्य स्पष्ट करायचं आहे. सुरुवातीला पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय त्याविषयी आपण माहिती घेऊया. तर 0°C तापमानाचे पाणी तापवले असता 4°C तापमान होईपर्यंत त्याचे
प्रसरणाऐवजी आकुंचन होते. मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो. सामान्यपणे जर एखादा पदार्थ आहे त्याला जर आपण उष्णता दिली आहे, त्याचं तापमान जर आपण वाढवलंय तर काय होईल, तो पदार्थ काय होईल, प्रसरण पावेल, बरोबर. परंतु पाणी असं होत नाहीये. म्हणजे 0°C तापमानाचे पाणी जर आपण तापवले तर त्या पाण्याचं 4°C इतकं तापमान होत असताना पाणी प्रसरणाच्या ऐवजी आकुंचन पावतं. लक्षात घ्या. म्हणजे 0°C तापमानाचं पाणी आहे किंवा बर्फ आहे, ह्याला उष्णता दिली 1°C झालं तापमान, तर काय व्हायला पाहिजे, इथं हे प्रसरण व्हायला पाहिजे. परंतु हे काय होतं, आकुंचन. 1च्या नंतर काय होईल, 2°C, पुन्हा 3°C, पुन्हा 4°C. ठीक आहे ना, 4 पर्यंतच 4°C तापमान झालं. मग इथं 4°C हे पाण्याचे आकारमान सर्वात कमी आहे, कारण पाणी आकुंचन पावते आणि बाकीचे पदार्थ प्रसरण पावतात. लक्षात येतं ना. मग त्यानंतर पुढं आता 4°C पुढं मग काय होतं, 5°C झालं. आता इथं काय होतं, पाणी आता आकुंचन पावण्याच्या ऐवजी मग पुन्हा सर्वसामान्यपणे प्रसरण पाहू लागतं. त्यामुळं इथे लक्षात घ्या की 4°C पुढे जर पाण्याचे तापमान आपण वाढवले तर पाण्याचे आकारमान वाढत जातं, म्हणजेच पाणी प्रसरण पावतं. म्हणून 0°C ते 4°C या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या या आचरणास पाण्याचे असंगत आचरण असं म्हणतात. याला आपल्याला 1 गुण मिळेल. त्यानंतर पुढे जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर घेऊया. तर थंड प्रदेशात थंडीच्या दिवसात वातावरणाचे तापमान बऱ्याच वेळा 0°C खालीही जाऊ शकते आणि सामान्यतः खडकांच्या भेगांमध्ये पाणी असते. आता पाण्याच्या असंगत आचरणामुळे पाण्याचे तापमान ज्यावेळी 4°C खाली जाते त्यावेळेस काय होतं, पाणी प्रसरण पावते व कालांतराने त्यांचे बर्फ बनले तरी त्याचे आकारमान अधिक होत जाते. आणि अशा वेळी खडकांच्या भेगांमधील पाण्याने निर्माण केलेल्या ह्या दाबामुळे खडक फुटून त्यांचे तुकडे होतात. पुढील प्रश्नाकडे जाऊया. खालील रासायनिक अभिक्रिया उष्माग्राही आहेत का उष्मादायी आहेत ते आपल्याला ओळखायचंय. तर या ठिकाणी 3 अभिक्रिया दिलेत, अ, आ आणि ई. ठीक आहे. तर पहिल्याचं उत्तर लक्षात घ्या. पहिली अभिक्रिया काय सांगितले, HCl अधिक म्हणजेच हायड्रोक्लोरिक ऍसिड अधिक सोडियम हायड्रॉक्साईड उत्पादित आहेत सोडियम क्लोराईड आणि पाणी तयार होतं आणि उष्णता बाहेर पडते. मग जे अभिक्रियेमध्ये उष्णता वातावरणामध्ये सोडली जाते त्याला काय म्हणायचं, उष्मादायी अभिक्रिया. त्यानंतर पुढचं उदाहरण, या ठिकाणी पोटॅशियम क्लोरेट दिलेलं आहे. पोटॅशियम क्लोरेट त्याला आपण उष्णता दिली आहे, काय तयार होईल, पोटॅशियम क्लोराईड आणि ऑक्सिजन बाहेर पडेल. मग या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, ही अभिक्रिया होण्यासाठी त्या अभिक्रियाकारकाला आपण उष्णता देत आहोत. म्हणजेच ज्या अभिक्रियेमध्ये अभिक्रिया पूर्ण होण्यासाठी त्या अभिक्रियाकारकाला उष्णता द्यावी लागते किंवा ही अभिक्रिया उष्णता शोषून घेते. मग याला काय म्हणायचं आहे, उष्माग्राही अभिक्रिया. इथं उष्णता शोषून घेतली गेली, इथं बाहेर पडली आहे म्हणून ही अभिक्रिया उष्माग्राही आहे. पुढे इथं पुढचं उदाहरण घ्या. कॅल्शियम ऑक्साईड अधिक पाणी काय तयार होईल, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि या अभिक्रियेमध्ये उष्णता बाहेर पडते. त्यामुळे इथं उष्णता बाहेर पडली आहे, त्यामुळे ही अभिक्रिया उष्मादायी अभिक्रिया आहे. त्यामुळे लक्षात घ्या की ज्या वेळेस एखाद्या अभिक्रियेच्या उत्पादितामध्ये या प्रकारे उष्णता शब्द असेल तर ही अभिक्रिया उष्मादायी अभिक्रिया आहे. इथं देखील बघा. आणि इथं कधी कधी अभिक्रिया कारकामध्ये उष्णता शब्द असू शकतो किंवा या बाणावरती असं हे चिन्ह दिलेलं असतं डेल्टाचं, म्हणजे तापमानामधील फरक बदल हे चिन्ह दिलं असतं. तर त्यावेळेस लक्षामध्ये राहू द्या, ही उष्माग्राही अभिक्रिया म्हणजे इथं अभिक्रिया होत असताना उष्णता शोषून घेतली जाते. तर अशा प्रकारे या छोट्या छोट्या गोष्टीद्वारे आपण लक्षामध्ये ठेवू शकतो की दिलेली अभिक्रिया उष्माग्राही आहे का उष्मादायी आहे. पुढे नालकुंतलातून वाहणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र आकृतीसह आपल्याला स्पष्ट करायचं आहे. सर्वात अगोदर नालकुंतल म्हणजे काय त्याची माहिती घ्यायची. तर विद्युत रोधक आवरण असलेल्या
तांब्याची तार घेऊन कुंडलांची मालिका तयार केल्यास जी रचना बनते त्या रचनेला नालकुंतल म्हणतात. तर या प्रकारे ही आकृती आहे. नालकुंतलातून विद्युतधारा गेल्यास चुंबकीय बलरेषांची निर्मिती होते. तर आकृतीमध्ये दाखवलं आपण या चुंबकीय बलरेषा तयार झालेल्या आहेत. नालकुंतलामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचे सर्व गुणधर्म हे चुंबक पट्टीमुळे तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या गुणधर्माप्रमाणेच असतात. म्हणजेच कोणते असतात तर नालकुंतलाचे एक उघडे टोक चुंबकीय उत्तर ध्रुव, तर हे चुंबकीय उत्तर ध्रुव म्हणून, तर दुसरे टोक चुंबकीय दक्षिण ध्रुव याप्रमाणे कार्य करते. हे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आणि नालकुंतलातील चुंबकीय बलरेषा या एकमेकांना समांतर असतात. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता नालकुंतलाच्या आतील पोकळीत सर्वत्र सारखीच असते या ठिकाणी. म्हणजेच नालकुंतलातील चुंबकीय क्षेत्र हे एकसमान असते. पुढचा उपप्रश्न, बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांची किरणाकृती काढण्याचे 3 नियम लिहायचे. आपल्याला पहिला नियम, जर आपत्ती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण मुख्य नाभीतून जातो. दुसरा नियम, जर आपत्ती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर अपवर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतं. आणि तिसरा नियम, जर आपत्ती किरण भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून जात असेल तर त्याची दिशा बदलत नाही. लक्षामध्ये घ्या, आपल्याला या ठिकाणी केवळ नियम लिहायला सांगितलेत, आकृती काढण्याची आवश्यकता नाहीये. परंतु पुस्तकामध्ये आपल्याला आकृती दिली येतं. हा बहिर्वक्र भिंग आहे, त्याचं मुख्य अक्ष, तर मुख्य अक्षाला समांतर असणारा आपत्ती किरण अपवर्तनानंतर कुठून जातो, मुख्य नाभीतून. हा पहिला नियम, त्याची आकृती. त्यानंतर मुख्य अक्ष, आपत्ती किरण मुख्य नाभीतून जात असेल, ही मुख्य नाभी, आपत्ती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर अपवर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतो. शेवटचा नियम, जर आपत्ती किरण भिंगाच्या प्रकाशी मध्यामधून जात असेल तर त्याचं विचलन न होता तो तसाच सरळ पुढे जात असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, कोणताही एक उपप्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. इथं 2 उपप्रश्न विचारले जातात, त्यापैकी एक. तर प्रश्न क्रमांक 4 आपल्याला 5 गुणांसाठी असेल. त्यातील पहिला उपप्रश्न, आपण दोन्ही उपप्रश्न सोडवणार आहोत. पहिला उपप्रश्न, यामध्ये 2 मुद्दे दिलेत पहा. त्यातील ए म्हणजे पहिल्या उपप्रश्नामधील ए हा उपप्रश्न सोडवूया. कार्बनी संयुगाची संख्या मोठी असण्यामागची कारणे लिहायची आहेत आपल्याला. तर इथं कमीत कमी 3 कारणं आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. त्यावेळेस 3 गुण भेटतील. आणि पुढे काय दिले, पुढे दिलेल्या रेणूसूत्रावरून संयुगाची संभाव्य सर्व रचना सूत्रे आपल्याला रेषा संरचना पद्धतीने लिहायची आहेत. मग इथं काय दिले, प्रोपेन आणि प्रोपाईन. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर घेऊया की कार्बनी संयुगांची संख्या मोठी असण्याची कारण. पहिलं कारण ते म्हणजे श्रृंखला बंधन शक्ती, ज्याला मालिका बंधन असं देखील म्हटलेलं आहे. तर कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणूबरोबर प्रबळ सहसंयोजी बंध तयार करण्याची अद्वितीय अशी क्षमता असते. त्यातून खूप मोठे रेणू तयार होतात. कार्बन अणूच्या या गुणधर्माला श्रृंखला बंधन शक्ती असं म्हटलेलं आहे. दुसरं कारण, 2 कार्बन अणूंमध्ये 1, 2 किंवा 3 सहसंयोजी बंध तयार होऊ शकतात आणि यांनाच अनुक्रमे एकेरी सहसंयोजी बंध, दुहेरी सहसंयोजी बंध व तिहेरी सहसंयोजी बंध असं म्हणतात. आता एकेरी सहसंयोजी बंधाबरोबरच बहुबंध तयार करण्याच्या कार्बन अणूच्या क्षमतेमुळे कार्बन अणूची संख्या खूप प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे. त्याचं एक उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ, कार्बनचे 2 अणू असलेली इथेन, म्हणजेच त्याचं रेणूसूत्र दिले या ठिकाणी, इथिन आणि इथाईन अशी 3 संयुगे तयार होतात. इथेनमध्ये एकेरी सहसंयोजी बंध, त्यानंतर इथिनमध्ये दुहेरी सहसंयोजी बंध आणि इथाईनमध्ये तिहेरी सहसंयोजी बंध दिला जातो. तिसरं कारण, कार्बनी संयुगाच्या वाढीला कारणीभूत असलेले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कार्बनमध्ये असणारी समघटकता. आता समघटकतेमध्ये काय असतं, रेणूसूत्र समान असतं परंतु यांच्या रचनासूत्र मात्र वेगवेगळे असतात. त्यानंतर जो पुढे एक प्रश्न विचारला आपल्याला की प्रोपेन आणि प्रोपाईनचं आपल्याला रेणूसूत्र दिली होती, त्याची रचनासूत्र सांगायची आहेत. तर प्रोपेनचं रचनासूत्र या प्रकारे येईल. 3 कार्बन अणू एकेरी सहसंयोजी बंधाने जोडलेले आहेत आणि उर्वरित कार्बनच्या ज्या संयुजे आहेत ह्या हायड्रोजननी आपण त्यांचं समाधान केलेलं आहे.
पुढं प्रोपाईन C3H4. तर इथं एका कार्बनमध्ये तिहेरी सहसंयोजकबंध घ्यावं लागेल आणि त्यानंतर उर्वरित जे कार्बनचे संयोजे हे आपल्याला हायड्रोजनच्या मदतीने संपृक्त करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे याच्या या व्हिडिओमध्ये आपण सराव परीक्षा क्रमांक 5 यामध्ये विज्ञान भाग 1 या विषयाची सराव परीक्षा क्रमांक 5 40 गुणांची त्यांच्या उत्तरासकट व त्याचबरोबर 60 गुणांची जे ऑरमधले जे प्रश्न आहेत ना विकल्पासह त्यांच्या सकट आपण सर्व माहिती अभ्यासलेली आहे. त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव परीक्षा क्रमांक 5 विज्ञान भाग 2 ह्याची कृतीपत्रिका प्रश्नपत्रिका लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, अशाच प्रकारचे वेगवेगळे शैक्षणिक अपडेट व विज्ञानविषयक व्हिडिओज मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.